तर हरिभाऊ जवळपास 90% लोकांना हो सांगायचे आणि त्यांना ना त्याचा एवढा त्रास व्हायचा की ते नंतर चिडचिड करत राहायचे. त्या मला विजय तेंडुलकरांनी सांगितलेलं, त्यांना कालिदास पुरस्कार मिळाला, मध्य प्रदेशला गेले तर सुंदरलाल पटवारी म्हणले आपके स्टुडिओ में आपकी पेंटिंग मैंने देखी है. कारण त्यांना म्हटलं ते दाढी वगैरे ठेवलेली तर पेंटर असणार. बुद्ध आले, अजून डॉक्टर बाबासाहेब आले, ज्योतिराव फुले आले, महर्षी कर्वे आले, शाहू आले, सगळेजण येऊन गेले. पण त्यांच्या आसोशीने कोणी शहाणे झाले असं अजून तरी मला काही दिसत नाहीये. फुलेंची बदनामी एक सत्यशोधने पुस्तक आता मार्केटमध्ये आहे आणि ते अमेझिंग पुस्तक आहे आणि ते इतकं सुंदर पुस्तक आहे की या पुस्तकामध्ये गंगा जमनी तहजीब दिसते. एखाद्याला तुम्ही जबरदस्तीने पारतंत्र्यात ढकलू शकता, एखाद्याला जबरदस्तीने स्वतंत्र नाही करू शकत. नमस्कार. वीकेंड असून आल्याबद्दल आभारी आहे. श्री मृणाल सर आणि नरके मॅडम, प्रशांत कोठडी आमचे मित्र जे आहेत, प्रणिती बसलेले आहेत, सगळे हरिभाऊंचे चाहते, प्रेमाचे लोक इथे आहेत. 2 वर्षापूर्वी माझा विषय जो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, त्याच्यावरनं वाद का होऊ शकतो तेही बोलणार आहे. पण किंवा माझं भाषण आधी छापील मी देऊ शकतो, पण ते बोलेन अशी खात्री नाही देऊ शकत. तर एवढाच प्रॉब्लेम आहे. आणि आपण स्वातंत्र्यात खितपत का पडलो आहोत असाही एक प्रश्न आहे. पारतंत्र्यात जोपर्यंत आपण खितपत पडलो होतो तोपर्यंत पोलीस असं मागत होते. तर असो, त्याच्यावर सगळं बोलणं होईलच. पण हरिभाऊ एक अद्भुत मनुष्य होते. म्हणजे आजच्या दिवशी त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. हरिभाऊंचं आणि माझं नातं हे, मी अगदी पोरसवदा होतो, 2021 होतो आणि मला असं वाटतं की रुचीच्या दिवाळी अंकात किंवा काहीतरी मी एक लेख लिहिला होता. तर तो लेख कपिल पाटीलना आवडला नव्हता आणि त्याचं उत्तर कांशीरामावर होता. तो नाही, कपिल पाटीलने एक लिहिला होता काशीरामावर लेख, तर त्याच्यावर मी एक लेख मोठा लिहिला आणि त्यांच्या आंदोलनातले काय म्हणतात ते जे प्रॉब्लेम्स आहेत आणि फॉल्ट लाईन्स आहेत त्याच्यावर मी खूप डिटेलमध्ये लिहिलं होतं. आणि तो अंततः दलित आणि बहुजन समाजाचा उद्धार करण्यास अपयशी ठरेल असं माझं भाकीत होतं, जे अंततः दुर्दैवाने खरं ठरलं. पण तो लेख आज वाळून बघता, आणि मी हे अनेकदा हरिभाऊंना आमच्या भेटीत प्रत्येक वेळेला एकदा सांगायचो की तेव्हा माझ्या अगदी वयाला साजेसं मी अत्यंत उद्धटपणे असं एक ॲरोगन्स जो असतो, 2 प्रकारचे ॲरोगन्स असतात. आज जो देशात पाहताय तो ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे आणि दुसरा इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स असतो. तो आपण खूप अगोदर पाहिलेला आहे, ब्रिटिशांकडे पण तो होता. तर या प्रकारचं एक औद्धत्यपूर्ण लिखाण मी केलं आणि मग त्याचं उत्तर कपिल पाटीलना देता येईना. तेव्हा त्यांनी हरिभाऊंना पाचारण केलं आणि मग हरिभाऊंनी मला उत्तर दिलं. पण त्यांनी अत्यंत मृदू, सालस आणि सभ्य शब्दामध्ये माझ्या लेखाच्या एकेका मुद्द्याचा समाचार घेतला. त्याच्यावरही मी उत्तर लिहिलं आणि मग झालं ते तिथे संपलं. पण नंतर काही वर्षानंतर माझा हरिभाऊंशी संबंध आला, तेव्हा मी पहिल्यांदाच त्यांना हे सांगितलं की हे बघा, माझं वय ही गोष्ट अशी आहे की जी माझ्या हातात नव्हती आणि त्यामुळे त्या प्रकारचं मी लिखाण केलं. अन्यथा मुद्दे वेगळे वेगळे असते आणि तुमचं लिखाण अधिक समतोल आणि जास्त संशोधनपर आणि काही बाबतीत जास्त बरोबर होतं असं मला मान्य आहे आणि मी तेव्हा माफी मागतो. हे मी 2दा-3दा नंतर आपण एकत्र सगळे भेटलो होतो तेव्हा पण मी बोललो होतो जाहीरपणे की असं असं झालं होतं. पण हरिभाऊंनी ते काय मनात पण ठेवलं नव्हतं, त्यांच्या लक्षात पण यायचं नाही. ते इतके म्हणजे ते एखादा आता आपण बघतोय की शासन संस्था तुमच्यावर डूक ठेवते. माणसं, पॉलिटिकल माणसं जनरली आपल्याकडे असा प्रघात नव्हता की राजकीय माणसाने टीका डूक ठेवून घ्यावी. असं नव्हतं की मी आज टीका केली सकाळी आणि संध्याकाळी तो राजकीय नेता भेटला तर काय रे सकाळी माझ्यावर लिहिलंस का असं विचारायचं. तर आता हल्ली डूक ठेवला जातो किंवा UAPA, MPA, ML असे नवीन PMLA
जनसुरक्षा असे कायदे लावून सरळ तुरुंगात टाकलं. म्हणजे आमच्या घरचा रव्याचा लाडू खाल्ला नाही म्हणून बाहेर पडल्या क्षणी मरण आलं पाहिजे असं वाटणारे पाहुण्यांकडे जाण्यासारखं आपली गत झालेली आहे सध्या. तर या लेवलला भारत येऊन पोहोचला. तर हरिभाऊ त्या पंथातले नव्हते. हरिभाऊ असे होते की आपल्यावरची टीका करणारा कोण माणूस आहे तो पण विचार करतो, तो पण अभ्यास करतो, त्याचं त्यांना कौतुक वाटायचं. आणि मग हळूहळू असं झालं की आम्ही पुस्तकांचा विचार करायला बोलायला लागलो, पुस्तकं बोलायला लागलो. असं असंख्य गोष्टी त्यांच्या आठवणी माझ्या मनात आहे. आणि मला सर्वात वाईट या गोष्टीचं वाटतं की त्यांची एक प्रदीर्घ आणि बरी अशी झालेली, माझ्याकडनं बरी, त्यांच्याकडनं अत्युत्कृष्ट झालेली एक मुलाखत आहे. ती त्यांची शेवटची मुलाखत ठरली जी मी घेतलेली. ती जवळपास आतापर्यंत 7 लाख लोकांनी पाहिली, तुम्ही युट्यूबवर बघू शकता. तर त्याच्यात आता जे मृणाल म्हणाले की शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ह्यामध्ये शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि हे चारी जी आपली महापुरुष आहेत त्यांच्यामध्ये एक सूत्र आहे आणि ते सूत्र त्या मुलाखतीत उलगडतं. त्यामुळे ती लोकांना फार आवडली की केवळ ती एका कुठच्या महापुरुषावर नव्हती, तर एक महापुरुष हा दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहे, हे संपूर्ण एक संच आहे आणि त्या संचांनी महाराष्ट्राला घडवलेलं आहे, यावरती मुलाखत होती. आणि या गोष्टीबाबत म्हणजे जी तज्ज्ञ मंडळी महाराष्ट्रात आहेत, म्हणजे डॉक्टर साळुंखे असतील किंवा हरिभाऊ असतील, अशी जी मंडळी आहेत त्यातले हरिभाऊ एक दिग्गज होते आणि त्यांच्याकडे रेफरन्सचा तुटवडाच नसायचा. आणि नंतर आमचा फोनवर बोलणं होत राहायचं. ते घरी येणार होते माझ्या आणि जस्ट फक्त त्यांच्यात आणि माझ्यात एक साम्य होतं. माझं वजन कमी, म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटायचो तेव्हा माझं वजन कमी झालेलं असायचं आणि त्यांचं वाढलेलं असायचं, तर त्यांना वाईट वाटायचं. ते मला विचारायचं वजन कसं कमी करायचं, तर मी म्हणायचो मी मुद्दामून केलेलं नाहीये, ही औषधं मी घेत नाही मग मला वजन कमी होतं, पण ही न घेऊन सुद्धा चालत नाही, मग माझं वजन खूप वाढतं, जे आता वाढलंय. तर त्यांना असं वाटायचं की झटपट वजन काहीतरी कमी झालं पाहिजे. तर म्हटलं हरिभाऊ आपण काय व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करू शकत नाही ना, संध्याकाळी शाखेत जाऊ शकत, त्यामुळे आपलं वजन काही कमी होऊ शकत नाही. तर झटपट कमी करण्याचा हाच एक मार्ग आहे. पण त्याच्यात असा आहे धोका की या दोन्हीमध्ये वरचं वजन कमी होण्याचा धोका आहे, अंगाचं जरी कमी झालं तरी. तर हरिभाऊंना ते पटायचं नाही आणि त्यांच्या म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की तो त्यांचा अखेरचा काळ आहे म्हणून. आम्हाला असं वाटायचं की हरिभाऊ कायमच असणार आहेत, त्यामुळे गृहीतच धरलं जायचं की पुढच्या आठवड्यात भेटू रे, आता राहू दे, आता आज नको, आज गडबड आहे. तर ते अचानक एक दिवशी सकाळी मला कोणातरी, मी बाहेर होतो, मी मुंबईत नव्हतो, आणि मला फोन आला आणि म्हणलं की हरिभाऊ गेले, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. म्हटलं मत, आणि हरिभाऊ गेले कसे. तर मला काहीही माहित नव्हतं आणि मला एवढा शॉक बसला. त्यातनं मग बाहेर यायला बराच वेळ लागला आणि बरं या कुटुंबियांना मला भेटायची हिंमतच झाली नाही, कारण हरिभाऊ एवढे अकाली गेले होते आणि त्यांच्यासारखा माणूस जाण्याने काय नुकसान आहे या समाजाचं हे या समाजाला कळू नाही शकत. पण मला बरोबर माहित होतं तेव्हा की काय झालेलं आहे ते, कारण ते एक चालता बोलता कोश होते, ज्ञानकोश होते. म्हणजे कुठचाही रेफरन्स विसरला आणि आपल्याला वाटलं की अरे यार ते आठवतच नाही नाव, मग लगेच हरिभाऊंना फोन करायचा. अशी 2-3च माणसं आहेत, कुमार केतकर त्यातले एक आहेत खरं सांगायचं तर मला एकदा अल्बर्ट स्पियरचं नाव रात्री 2 वाजता आठवेच ना, तर मी फोन केला. अरे तो म्हटला तो हिटलर बरोबर तो एक आर्किटेक्ट होता कुमार, तो कोण रे. अरे अल्बर्ट स्पियर. कुमार झोपेत बोलला. हा म्हटलं बरोबर. तर त्याचं स्पॅन्डॉ डायरी पुस्तक मला काढायचं होतं, मला माझ्याच स्वतःच्या पुस्तकाच्या ह्याच्यातनं काढता येईना, कारण नावच आठवेना 2 वाजता काय काय लिहिताना. तर अशी माणसं नसणं हे काय, हे जातीच्या अभ्यासकाला किंवा वाचकाला किंवा ज्याला ज्ञानशाखांची ज्याला ओळख करून घ्यायची आहे त्यालाच कळू शकतं. त्यामुळे हरिभाऊ नसलेल्या जगामध्ये गंमत नाही बघा, असं मला वाटतं की ते असण्याने म्हणजे त्यांची चिडचिड पण कधी कधी व्हायची आणि ती फार गमतीशीर व्हायची त्यांची चिडचिड. आणि मला ज्याच्यावर चिड करायची आहे ती येत नसे, ती चिड ते व्यक्त करायचे. ते म्हणायचे व्याख्यानाला बोलत होते एक नंबरचे बोगस आहेत बघ म्हणा, आणि दुसऱ्या दिवशी व्याख्यानाला जायचे परत. हा, आणि मला पण एक्झॅक्टली हेच वाटायचं. काय म्हणतं माहितीये ना, आता व्याख्यानाचा एक असा पॅटर्न असतो की आज तो एकदम सभ्यपणे चांगुलपणाने व्याख्यानाचा एक माणूस पुढे येतो, तो तुम्हाला फोन करतो, तो काय सांगतो की सर नोव्हेंबर मधली तारीख पाहिजे.
तर आता काय म्हणतो आपण की आता काय जाऊ दे ना, नोव्हेंबर मध्ये बघू. हा कोणती पाहिजे? 26 सर. ठीक आहे, दिली. ठीक आहे. नंतर मग एक सामसूम होते आणि मधलं तुमचं आयुष्य नीट चालायला लागतं. हे कोर्टाच्या तारखांसारखंच असतं बरं. तर तुम्हाला तोपर्यंत तुमचं आयुष्य सुरळीत चालतं. हळूहळू ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा येईपर्यंत दुसराच एक मनुष्य तुम्हाला फोन करतो आणि म्हणतो की ते अमक्या डमक्याने तुम्हाला फोन केलेला आठवतं का? ऑगस्ट मध्ये तुम्ही 26 तारीख आम्हाला दिलीत बरं का ते हे. आणि अशी 4 अशा माणसांची नावं सांगतो की जी तुम्हाला खूप वंदनीय वगैरे आहेत. तर ती माणसं खूप वाट बघतात. ती म्हणाली की परुळेकर येणार तर किंवा नरके साहेब येणार तर आम्ही आहोत इथे. म्हणजे असं की खूप खूप म्हणजे तुम्ही पेचा देता. बाय द टाइम तुम्ही मधल्या काळात ते विसरून किंवा लिहिलेलं असलं तरी आठवत असलं तरी कंटाळून आणि बोलवायला कुठे तुम्हाला एकदम म्हणजे नंदुरबार शिरपूर वगैरे असं असतं. म्हणजे धड एका वाहनाने पोचताच येणार नाही. म्हणजे फक्त तुम्ही एकनाथ शिंदे असाल तर हेलिकॉप्टरने जाऊ शकता, कारण ते ठाणे जिल्ह्यात पण हेलिकॉप्टरने जातात. पण आम्ही तसं नसल्यामुळे आम्हाला एका कुठच्याच वाहनाने जाता येईना. म्हणजे अशा ठिकाणी बोलवतात आणि मग ते जायला लागतं. गेल्यावर सगळं व्याख्यान वगैरे संपलं. म्हणजे हे SM जोशी माझी झालेल्या व्याख्यानांना लागू नाही. मी आधीच सांगतो. म्हणजे हा एक बारीक तारा खाली काढून ठेवा, म्हणजे हे इथे लागू नाही वगैरे. तर व्याख्यान झाल्यावर ना ते जवळपास ते काय मीटिंगचा सीझन संपल्यावर कसे निघून जातात वाघसिंह तसे निघून जातात. आणि मग तुम्ही जो व्याख्याता आहे तो चिंतेत पडतो की आता टॅक्सी बस आता कुठचं पकडायचं. म्हणजे तुम्ही काही दिलं नाही दिलं तरी चालेल, पण तुम्ही जागी अशा बोलवलं की काही मिळतच नाहीये. म्हणजे मी पैसे देऊन स्वतः करायला तयार आहे वाहन हो, पण मला न्या तरी असं. तर हरिभाऊनं याचा खूप राग यायचा. पण त्यांची चिकाटी माझ्यापेक्षा जबरदस्त होती. मी ना क्रूरपणे निदान 60% लोकांना 60% लोकांना नाही म्हणून स्वच्छ सांगतो. तर हरिभाऊ जवळपास 90% लोकांना हो सांगायचे. आणि त्यांना ना त्याचा एवढा त्रास व्हायचा की ते नंतर चिडचिड करत राहायचे त्या. आणि नंतर तर त्यांनी एक वेगळंच सुरू केलं होतं. जायचं व्याख्यानाला, यायचं आणि मग फेसबुकवर पोस्ट टाकायची ज्यांनी व्याख्यानाला बोलवलेलं ते कसे बकवास लोक आहेत त्याच्यावर. तुम्हाला सांगतो त्यांचा रागा लोकांना नाही कळू शकत. जो त्याच्यातनं जातो ना त्यालाच कळू शकतं. ज्या पद्धतीने ते सगळा कार्यकर्ता वर्ग, ते आयोजक, ते संस्था मध्ये एका कार्यक्रमाला बोलवलं. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. माझ्या मूळ विषयावर मी येतो, पण मला खूपच वेळ आहे म्हणून सांगितल्यामुळे मी वेळ घालवतोय. तर मध्ये काय झालं, मध्ये मी एका व्याख्यानाला मला बोलवलं ह्याला औरंगाबाद देवगिरीला बोलवलं. नाही कॉलेज नका म्हणून, सॉरी. हा तर बोलवलं आणि मी गेलो. तर ते अगोदरपासून कसं आहे, आयोजकांना ताब्यात घ्यायची असते व्याख्यात्याला पहिले. म्हणजे मालमत्ता एकदा ताब्यात आली ना नंतर बघता येईल. एकदा व्याख्यान झालं की त्यांना काही इंटरेस्टच उरत नाही त्याच्यात. तो काय विचारवंत, तो काय सोन्याचा मुलामा लावलेला होता ते सगळं विसरलं जातं, ते सोडून द्या. पण तो ताब्यात घेण्यासाठी ते आतुर असतात. तर त्यांनी मला सांगितलं मी कशाने येणार, आम्ही येतो वगैरे. मी म्हटलं राहू दे सर, मी येतो. मी कधीही व्याख्यानाला म्हणजे असं जनरली मला आवडतं आणि माझं प्रेम आहे त्या ठिकाणी व्याख्यानाला मी जातो. म्हणजे मी हरिभाऊंसारखा सत्कार्य आणि लोकांना जागृत करायला व्याख्यानाला सगळीकडे जातो असं कधीच करत नाही. पण मी जे जातो तिथे माझी काहीच कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा अपेक्षा मी कधीच करत नाही, कोणाकडनंच नाही. याचं कारण असं की मी जे तुमच्याशी बोलतो त्याचा तुम्हाला आनंद मिळतो, तर मलाही आनंद बोलण्याचा मिळतोच ना. तुम्ही मला ऐकण्याची म्हणजे तुम्ही ऐकण्याचा उदार्थ दाखवता, जशी मी बोलण्याचा आनंद लुटतो तसा. तर ठीक आहे ना. म्हणजे मी आहे तोपर्यंत माझ्यानंतर अजून चांगले वक्ते येतील, त्यानंतर अजून चांगले येतील, अजून साहिरने म्हटलंच आहे ना, माझ्याहून चांगले ऐकवणारे आणि तुमच्याहून चांगले ऐकणारे पुन्हा येतीलच की. तर त्यामुळे मला हे काही मुद्दा नसतो. पण ते ताब्यात घेण्याची पहिली फिल्डिंग लावली जाते. मग त्या गावातला सगळ्यात मोठा नेता असतो तो फोन करतोय की नमस्कार, आमच्या गावात स्वागत असो वगैरे. एरवी त्या नेत्याला काही पडलेली नसते. की एकदा तर मला विजय तेंडुलकरांनी सांगितलेलं, त्यांना कालिदास पुरस्कार मिळाले, मध्य प्रदेशला गेले तर सुंदरलाल पटवारी म्हणले आपके स्टुडिओ में आपकी पेंटिंग मैंने देखी है. कारण त्यांना म्हटलं ते दाढी वगैरे ठेवलेली तर पेंटर असणार. त्यांच्या डोक्यात हुसेन आला मला वाटतं.
आणि तिथे ते म्हणले तो पुरस्कार मला मिळाला आणि मला आताच सोडत नव्हते, ओळखलं नाही म्हणून. त्यामुळे या सगळ्या अशा अवस्थातनं जाऊन रक्तबंबाळ होऊन तुम्ही उभे राहून ते व्याख्यान आपलं दिलं. कारण तुमची पण आसोशी असते की समोरचा माणूस ज्ञानी व्हावा वगैरे वगैरे. जो बुद्ध आले, अजून डॉक्टर बाबासाहेब आले, ज्योतिराव फुले आले, महर्षी कर्वे आले, शाहू आले, सगळेजण येऊन गेले, पण त्यांच्या आसोशीने कोणी शहाणे झाले असं अजून तरी मला काही दिसत नाहीये. जेवढे व्हायचे तेवढेच राहतात शेवटी बॅलन्स मध्ये, की शहाणेही तेवढेच राहिले आणि वेडेही तेवढेच राहिले. त्यामुळे काय आपल्या अस्तित्वाने वेगळा काही फरक पडणार आहे बॅलन्स शीट मध्ये या समाजात असा गर्विष्ठपणा करणं चुकीचं आहे. आणि पुण्यात तर तो गर्विष्ठपणा अजिबातच करू नये. तर मूळ मुद्दा हा आहे की हरिभाऊ या सगळ्या गोष्टीतनं मला एवढंच म्हणायचं की त्या कॉलेजला मी देवगिरीत गेलेलो होतो तेव्हा मी तो प्रसंग हरिभाऊंना सांगावा असं मला वाटलं आणि हरिभाऊ हयात नव्हते, फार वाईट वाटलं मला. तो प्रसंग असा होता की मी फ्लाईटने गेलो औरंगाबादला. मी फ्लाईटने गेलो, मी हॉटेलमध्ये राहिलो, त्यांना काहीच सांगितलं नाही. मी सांगितलं की तुमचं किती वाजता, इतके वाजता पोहोचेन मी. तितक्या वाजता पोहोचलो, केलं वगैरे, आलो. ते जे संयोजक होते आयुष्यात एकदाच पहिल्यांदा आणि शेवटी संयोजक ते जे सर होते, म्हणजे ते इतके आग्रही होते की नाही 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 तुम्ही हे घ्यायचं. आणि त्यांनी माझ्या गाडीत असं टाकलं काहीतरी, तर मी निघालो. म्हटलं कारण गर्दी एवढी होती आणि त्यात ना म्हणजे विरोधी प्रदर्शनांचा पण एक हे होता. त्याने मला काही फरक नव्हता पडत, पण त्यांना फरक पडत होता कारण त्यांच्याकडे गमावण्यासारख्या काचा होत्या म्हणजे शाळेत होत्या वास्तूच्या, आणि बरेच लोक पण होते त्यांचे. तर मी जाईन तर बरं असतं, त्यांच्या चेहऱ्यावर चक्क वाचता येत होतं लवकर, म्हणजे सगळ्या समाजातला एकोपा परत टिकेल वगैरे, तर जो कृत्रिम आहे. तर तो मी निघालो तर त्यांनी ते मला काय ती 10,000 रुपये दिलेले वगैरे, तर ते मी बघितले. मी त्यांना फोन केला आणि म्हटलं बघा हे मला आवडत नाही आणि मी घेत नाही, तुम्ही असं नका करू वगैरे. नाही सर असं हे नाही, हे आम्ही तुमचा अपमान नाही, हा सन्मान केला वगैरे, सगळं ठीक आहे. झालं. 3 दिवस गेले. 3 दिवसांनी त्या गृहस्थांचा मला फोन आला. सर म्हटले तुमच्या गाडीच्या आरशी बुकचा मला फोटो पाहिजे. म्हटलं का? ते ऑडिटला लागतो ना आम्हाला, कारण मी गाडीने गेलोच नव्हतो. मी म्हटलं मी जी गाडी घेऊन आलेलो ती भाड्याची होती, त्याचा आरसी बुक कुठून आणू मी? नाही सर ते तुमच्या कुठच्याही गाडीचा पाठवला तरी चालेल. चला मी म्हटलं हो मी ही काय पहिलं व्याख्यान देत नाहीये, हे असं ऑडिट कसं होतं? नाही असं नाही, प्लीज सर आपले पर्सनल काहीच प्रॉब्लेम नाही आहेत, पण ते म्हटलं. तर मग त्यांना माझ्या गाडीचा आरसी बुक शिवाय जाण्या येण्याचं मी माझं बिझनेस क्लास विमानाचं तिकीट काढलेलं ते सगळं पाठवून दिलं फोटो. तेव्हा त्यांना धक्का बसला असावा. त्यानंतर त्यांनी एक मोठं मला पत्र लिहिलं. त्या माणसाची काहीच चुकी नव्हती, अर्थातच ही व्यवस्थापनाने घ्यायच्या काळज्या असतात. त्याने मला सर आमची मैत्री, आपली मैत्री अमर आहे आणि चिरकाल टिकणारी आहे, चिरंतन आहे वगैरे असं काय काय खूप लिहिलं. मी धन्यवाद तुम्ही खरेच चांगले आहात वगैरे असं लिहिलं आणि संपवून टाकला. पण लक्षात घ्या की अशा प्रकारच्या समाजामध्ये अशा चिवटपणे एवढी व्याख्यानं देणारे हरिभाऊ आणि एवढी ग्रंथसंपदा निर्माण करणार, म्हणजे परवा मी ते त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाला येणार आहे असं लिहिल्यावर मला मेसेजेस असे आले की परुळेकर ते हरिभाऊंचं ते पुस्तक, तर एकाने असं लिहिलं महात्मा फुलेंच्या सत्यशोधनासंबंधी त्यांनी केलेलं संशोधनपर पुस्तक प्रकाशित झालेलं नाहीये, ते जरा आम्हाला हवंय असं सांगितलं. हे मी जाहीर करतो की महात्मा फुलेंची बदनामी एक सत्यशोधन हे पुस्तक आता मार्केटमध्ये आहे आणि ते अमेझिंग पुस्तक आहे. आणि ते इतकं सुंदर पुस्तक आहे की या पुस्तकामध्ये गंगा जमनी तहजीब दिसते. आणि जे पुढचा माझा विषय आहे राजकारण, आपलं धर्मकारण, जातकारण आणि भारताचं भवितव्य, ते याच्यात आहे. कारण यामध्ये हरिभाऊंना पाठिंबा देणारे फडके आहेत आणि विरोध करणारे गांगल आहेत आणि लढणारे एकटे हरिभाऊ आहेत मध्ये. आणि ज्यांच्यासाठी ते लढतात ते हयात नाही आहेत, पण आपल्याला आपल्या कार्यामुळे आपल्यावर आपल्या आयुष्याची रेष उमटवणारे महात्मा ज्योतिराव फुले आहेत. त्यामुळे हे पुस्तक आवर्जून वाचावं, अगदी वाचावंच असं आहे. पेशवाईबद्दल याच्यात भरपूर लिहिलं गेलेलं आहे
आणि पेशवाईबद्दल खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा त्याच्यात खूप आलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक एक उत्कंठावर्धक आणि सुंदर पुस्तक आहे. त्यामुळे प्लीज हे वाचा, विकत घेऊन वाचा, एवढंच मी विनंती करतो. बाहेर अवेलेबल आहे, बाहेर उपलब्ध आहे. तर ही एक गोष्ट झाली. आणि मुख्य असं की पुस्तकाचा प्रचार केला पाहिजे कायम माणसांनी, आणि आपल्या नाही दुसऱ्यांच्या पुस्तकाचा प्रचार केला पाहिजे. आपल्या पुस्तका आपण अशी पुस्तकं लिहिली पाहिजे की आपल्या पुस्तकांचा दुसऱ्यांनी प्रसार केला पाहिजे. त्यामुळे एवढी चांगली पुस्तकं लिहिणं आणि वाचण्याची परंपरा ज्या समाजात टिकेल त्यात थोडी वाढ होईल शहाण्या माणसांची, अशी आशा आहे. तर आता विषयाकडे येतो. तर बराच वेळ घेतला ना मी. तर हा म्हणजे एवढं तर हरिभाऊ याच्यापेक्षा खूप जास्त डिझर्व करतात. तर खरं तर मॅडमना आणि प्रणितीला मी भेटलो नव्हतो, त्यानंतर फक्त एक फोन केला. याचं कारण भेटून बोलायचं काय हा खरा प्रश्न होता माझ्यासमोरचा. मी या बाबतीत फार संकोची माणूस आहे आणि फार थोड्या वेळेला मला जेन्युइन त्रास होतो की, कारण हे माणसाचा जन्म आणि मृत्यू अटळ आहे, पण तो असा अचानक होऊ नये. म्हणजे आर पाटील आबा जेव्हा गेले तेव्हा मला खूप त्रास झाला होता. त्यांचे चांगले वाईट गुण, राजकारण वगैरे बाजूला ठेवू आपण, पण ते गोड माणूस होते, मला स्वतःला खूप आवडायचे. आणि जोपर्यंत ते हयात होते आणि मुंबईत आम्ही दोघे असू शनिवारी, तर आज म्हणजे आज शनिवार आहे, तर आम्ही शनिवारचे जेवायला भेटत असू. तर ते गेले तेव्हा मी दिल्लीत होतो. त्याला अगोदर मी बघून आलेलो आणि माझ्या लक्षात आलं की काय हे काय बरोबर होत नाही, म्हणजे आता काही खरं नाही. तर पण मी हरिभाऊना असं बघण्याचा पण मला संधी नाही मिळाली, आणि त्याच्या अगोदर वेळ आली आणि मग सगळं म्हणजे संपलेलं. म्हणजे तर नंतर मी यांना आणि काय सांगू त्या मुलीला की काय, म्हणजे मी तिला फोन केला फक्त आणि तिच्याशी थोडासा बोललो. आज 2 वर्ष झाल्यानंतर मला खऱ्या अर्थानं त्यांना एक श्रद्धांजली वाहण्याची किंवा त्यांचं आठवण करण्याची संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की आजचा जो प्रसंग आहे, आजचा जो दिवस आहे, मुख्य म्हणजे तो 9 ऑगस्ट, तर तो भारताच्या इतिहासातला पण महत्वाचाच दिवस आहे. तर या दिवशी एका स्वातंत्र्यासाठी तळमळणाऱ्या माणसाच्या स्मृतिदिनाला मी पुण्यामध्ये आहे. हे ज्यांनी योजलं, ज्यांनी एकमताने ठरवलं, ते कोठाडिया आणि नरके मॅडम आणि मृणाल आणि सर्वांनाच मी धन्यवाद देतो की माझी एवढी लायकी आहे असं तुम्ही समजला, हे सुद्धा खूप झालं. कारण आत्ता अशी परिस्थिती आहे की क्षणाक्षणाला आपण बरोबर आहोत का चूक आहोत असा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ, जेव्हा विषय विचारण्यात आला मला, तेव्हा मूळ विषय जो मी सांगितला तो मी असा बोललो होतो की बहुजनवाद विरुद्ध गोडसेवाद हा विषय हवा. परंतु थोर माणसांच्या पंक्तीत बसतायत की काय गोडसे, अशी भीती प्रशासनाला वाटल्यामुळे पुढचं सगळं महाभारत घडलं. मग काय, मग अगदीच मग मी म्हटलं मग तर आता निवडणूक आयोगाचे जे वोट चोरीचं प्रकरण आलेलं आहे त्याच्यात वडिलांचं नाव IGFOT असं पण आहे, तर तोच विषय देऊन टाका म्हटलं. तर फरक काय पडतो, शेवटी मीच बोलणार आहे आणि मला हवं तेच बोलणार आहे, नंतर काय करायचं ते पोलिसांनी करायचंय. तर मग त्यामुळे म्हटलं विषयाला काय महत्व आहे. आम्ही कोड लँग्वेज मध्ये गोडसेना दुसरंच नाव ठेवून पुढच्या वेळी करणार आहोत. तर असं आहे की स्वातंत्र्याच्या 1000 वाटा आहेत, पारतंत्र्याची फक्त एकच आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्याला तुम्ही जबरदस्तीने पारतंत्र्यात ढकलू शकता, एखाद्याला जबरदस्तीने स्वतंत्र नाही करू शकत. आज भारतातले लोक स्वातंत्र्यात असून पारतंत्र्यात खितपत पडले, त्याचं कारण त्यांनाच स्वतंत्र व्हायचं नाही हे आहे. स्वातंत्र्य कोणी देऊ नाही शकत तुम्हाला. स्वातंत्र्य ही घ्यायची गोष्ट आहे, हिसकावून घ्यायची गोष्ट आहे. पारतंत्र्य लादलेलं आहे तुमच्यावर, हे मी मान्य करतो. पण तुम्हाला मी जबरदस्तीने म्हणेन की राजू परोळेकर आता तुम्हाला सर्वांना स्वतंत्र करता, इथून जा बिंदास, काय टेन्शन घेऊ नका, तर तुम्ही मला नाही वाटत कोथरूड पर्यंत पोहोचाल म्हणून. तेवढ्याच भावनेने म्हणजे तीव्र. तर ती आकांक्षा आहे, ती प्रेरणा आहे, ती मूलभूत तत्व आहे. आणि ते असण्याकरता तुमच्याकडे ज्ञान, विज्ञान, आधुनिकता, बुद्धी आणि साहस या सगळ्या गोष्टी लागतात.
आणि या सगळ्या गोष्टी असण्याकरता जे आपल्या संविधानामध्ये आहे सायंटिफिक टेम्परामेंट, तुम्हाला धर्मकारण आणि जातकारण हे सार्वजनिक आयुष्यात टाळावं लागतं. कारण ही मूलतःच विज्ञान ज्ञानविरोधी गोष्टी आहेत. मग धर्म कुठचाही असो, तुम्ही घरामध्ये पाळा ना, कोणी थांबवलेलं नाहीये तुम्हाला घरामध्ये धर्म पाळायला. माझे वडील कर्मठ धार्मिक व्यक्ती होते. आत्ता गेले ते 24 साली 12 सप्टेंबरला. ते एकीकडे कर्मठ धार्मिक गोष्टी करत असत. माझी आई जवळपास तिने दीक्षितांनी सांगितल्यापेक्षा जास्त उपास केले असतील, तरीही तिचा पॅटर्न परुळेकर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झालाच नाही. तर इतके उपास तिने केले, कारण तिने उपास आरोग्यासाठी न करता धर्मासाठी केले. तो ब्राह्मण धर्म होता. आपण ज्याला हिंदू धर्म असं म्हणतो तो हिंदू धर्म असं नाहीये काही. आणि सनातन एस धम्म सनातन म्हणजे तो बुद्ध धर्माला सनातन धर्म हे नाव आहे. त्यामुळे सनातन हे बुद्ध धर्माचं दुसरं नाव आहे आणि भगवा हे बुद्धांचं दुसरं नाव आहे. भगवान असं म्हणतो, बुद्धांना भगवान म्हणतो. भगवा असं भारतीय हिंदू संस्कृती असं काही नाही आहे. हिंदू हा पर्शियन शब्द आहे, त्यामुळे तो भौगोलिक हिंदवी असा वापरला जातो. हिंदू असं काही नाही आहे. फक्त एकच पुरावा आहे वेदांमध्ये, जे वेद ब्राह्मणांसाठी आहेत त्याच्यामध्ये एकच पुरावा आहे. यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा थेट उल्लेख आहे आणि बाकी जाती आहे. त्यामुळे धर्म आणि जाती एकत्र असलेला एक संच ज्याला आपण ढोबळमानाने हिंदू म्हणतो, कारण तो या भौगोलिक सीमेमध्ये राहतो, जो काही टक्क्यामध्ये आहे तो, ज्यामध्ये दलित येतात, ओबीसी येतात, मराठे येतात, शूद्र येतात, अतिशूद्र येतात आणि ब्राह्मण येतात, कायस्थ येतात, सगळेच येतात. तर मूळ मुद्दा हा आहे की यांचा असा एक संपूर्ण गट विरुद्ध जग, म्हणजे जगातले सगळे धर्म, मग तो ख्रिश्चॅनिटी असो, मग तो इस्लाम असो, म्हणजे अब्राह्मनिक रिलिजन, यांच्याशी असा काहीतरी संघर्ष आहे आणि त्यामुळे भारताला वैभव प्राप्त होत नाहीये असं जे काल्पनिक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये बसवण्यात आलेली आहे, ती बायपासच्या ऐवजी अर्जुनारिष्ट पिऊन तुम्ही बरे व्हाल हृदयविकारातनं, हे इतकीच भ्रामक आहे. म्हणजे माझा अर्जुनारिष्टावर काहीही राग नाही हा, ते तुम्ही स्वतंत्रपणे पिऊ शकता. म्हणजे मला जेव्हा प्रोटीन बार दिले माझ्या डॉक्टरनी आणि सांगितलं तुमचं वजन कमी करण्याकरता हे खात जा, तर जेवायच्या अगोदर की जेवल्यानंतर असा प्रश्न मी विचारला, तर ती म्हणाली जेवण्याऐवजी, जे मी खाऊ शकलेलो नाही आजपर्यंत, कारण जेवण्याऐवजी प्रोटीन बार कोण खायलो. त्यामुळे या प्रकारचं जे विचार आहे आपला, तो विचार हा रिग्रेसिव्ह, म्हणजे आपल्या आज जो संघर्ष आहे भारतात, तो पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा एक सरळपणे आहे. म्हणजे जात आणि धर्म यांच्यावर आधारलेला एक समाज निर्माण करावा असं सर्व धर्मातल्या लोकांना वाटतं आणि सर्वकालिक असं सत्य आहे की वाटलेलं आहे. पण ते निर्माण करण्यात यशस्वी कोणी झालंय का? तर मग इस्लामची एवढी राष्ट्र का झाली असती आणि मग ख्रिश्चॅनिटीची एवढी राष्ट्र का झाली असती आणि मग एकाच अब्राह्मनिक रिलिजनचे 3 भाग असलेले ज्यू आणि यहुदी म्हणजे, आणि मग त्याच्यानंतरचे ख्रिश्चन आणि मग ते इस्लाम, यांच्यामध्ये एवढा संघर्ष का पेटला असता. आणि मग हिंदू दलित म्हणून जो आपण म्हणतो त्यांना घोड्यावरनं वरात काढायला ब्राह्मणांना किंवा ठाकूरांना राग का आला असता. आणि मी गोव्यामध्ये आत्ता गेलेलो तेव्हा भाषण करताना एक म्हटलं, त्याच्यावरनं मला राग आल्यामुळे काही कागद आलेले आहेत, ते मला उत्तर दिलं भाग आहे आता त्याचा. पण तर त्या म्हणजे हे चालू आहे, हे ऑक्युपेशनल हॅझार्ड, म्हणजे आता मी संयोजक आणि आयोजक वगैरे हेच्या पलीकडे भाषणांचे दुष्परिणाम यावर एक भाषण करणार आहे. भाषणांचे दुष्परिणाम आणि अनावश्यक खर्च नावाचं पुस्तक लिहिण्याचं माझ्या मनात आहे. तर खरं सांगायचं तर वेळ मिळाला भाषणांमधून तरच मी हे करू शकीन. त्यामुळे मला भाषणाला कमीत कमी बोलवत जा, म्हणजे पुस्तकं वाचायला मिळतील. तर मूळ मुद्दा असा की तर ते मी तिथे एक असा मुद्दा बोललो
की ठीक आहे, मी समजतो की आपल्याला गोव्यामध्ये गोवा आजचं गोवा हे माझ्या बालपणीच्या गोव्याहून खूप भिन्न आहे. आमचं गाव गोव्याच्या जवळचं, माझ्या आईचं गाव गोव्याचंच, त्यामुळे मला गोवा काय अपरिचित नाही. आणि गोव्याला जातो म्हटल्यावर वा असं म्हणतात, तसं आम्ही गावाला जातो म्हणजे गोव्याला जातो, असं आहे ते. आता एखाद्याचा आजोळ्यात स्वित्झर्लंड असेल तर तो तरी काय करणार ना, म्हणजे तो दररोज आपला दर सुट्टीत स्वित्झर्लंडला जातो म्हटल्यावर म्हणतील लोक कसला श्रीमंत आहे. तसं नाहीये ते, तसं आजोळ आहे ना. तर आता माझा तो एक प्रश्न होता तिकडे की गोवा जे मी बघितलं होतं आणि गोवेकरांनी, मला असं वाटत नाही गोवेकरांची तब्येत बघता, एकंदर प्रकृती आणि मानसिकता बघता, की काय स्वातंत्र्यासाठी आतून आंदोलन वगैरे केलं असतं. बाहेरच्याच लोकांना गोवा स्वतंत्र व्हावं असं वाटायला लागलं एक दिवशी. मग त्यात नेहरूंपासून सगळे आले, म्हणजे सगळे डावे उजवे सगळ्यांना वाटायला लागलं की गोवा स्वतंत्र झालं पाहिजे. आणि नेहरू फार इंटेलिजंट प्राईम मिनिस्टर होते आणि ते महान नेते होते आणि असाधारण परराष्ट्र कूटनीतिज्ञ होते. त्यांनी पोर्तुगाल सरकारच्या विरोधात, म्हणजे त्या काळात युरोप नाटो किती एकत्र घट्ट झालेलं दुसऱ्या महायुद्धानंतर, लक्षात घ्या 61 साली वगैरे, आणि अमेरिकेच्या विरोधात जाऊन ते पोर्तुगाल पासून गोवा मुक्त केलं. आता तिथे खूप गेले, म्हणजे इथेच ह्याच सभागृहात मागच्या वेळेचा माझा कार्यक्रम होता, तो मला भाई वैद्य स्मृती पुरस्कार देण्यात आला होता. त्यामध्ये डॉक्टर अभिजित वैद्य इथे बसलेले, जिथे कोठाडिया सर बसलेत, आणि मी इथे बोलत होतो की भाईंनी गोवा सत्याग्रह जेव्हा केला तेव्हा त्यांच्या हातावर लाठ्या म्हणून हात मोडला तरी त्यांनी तिरंगा सोडला नाही. तर आता मला गोव्यामधनं आत्मनं हे माहिती आहे, म्हणजे लहान मी गोव्यात होतो ना, म्हणजे मला तेव्हा स्वतंत्र झालेलं होतं गोवा, पण मला माहिती आहे की गोव्याच्या माणसांना काय आंदोलन वगैरे करून स्वातंत्र्य मिळव एवढे असे नाहीच आहेत ते लोक, म्हणजे चांगले लोक आहेत. गोवा हे बाहेरच्या लोकांनी स्वतंत्र केलंय जबरदस्तीने. हा माझा लहानपणापासूनचा एक कयास आहे. म्हणजे मला बालपणापासून असं वाटायचं की ही एवढी शांत लोक आंदोलनाला वगैरे कशी येतात. तर मला बरेच जण म्हातारे लोक जे आहेत ना, म्हणजे इव्हन ज्यांना पोर्चुगीज भाषा वगैरे यायची माझ्या बालपणी, ते सांगायचे नाही रे, आम्ही काही केलंच नाही म्हणतो, आम्हाला माहित नाही, ते नेहरूने आणून दिलं म्हणलं. आणि मग भारताचे रणगाडे घुसले गोव्यात, आणि ओके ते अशा चित्रफिती वगैरे जुन्या ब्लॅक अँड व्हाईट बघितल्या, आणि गोवा स्वतंत्र झाला आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकू लागला वगैरे. गोव्यातल्या लोकांना काय नाही, दुपारच्या झोपले असतील ते सरळ त्या दिवशी. तर मूळ मुद्दा हा आहे की आज जे गोवा मी बघतो ना आपण, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर साधारणपणे आपल्या भारत देशामध्ये आपण गोव्याला सामील करून घेतला, त्याच्यानंतर ते भरभराटीला येऊन अजून हिरवगार आणि अत्यंत भौगोलिक दृष्ट्या समृद्ध असलेला प्रदेश अधिक सुंदर आणि सुखावा व्हायला पाहिजे होता. तसं काहीच झालं नाही. तिथे कॅसिनो, कोळशाच्या खाणी, रस्ते खोदले, झाडं नाहीशी, लोक आंदोलन करतात. आंदोलन म्हणजे काय, एक छोटी पत्र वगैरे लिहितात बारीक, म्हणजे गोमांतकला वगैरे, ती छापत नाहीत त्यांच्याली. ती एक 11 वर्षापूर्वीपर्यंत छापायचे, तो पण आता बंद केलं, पॉलिसीच बदलली आता. तर ह्या सगळ्या बाबीवर मी असं म्हटलं की पोर्चुगीज होते, त्यांनी इथल्या लोकांना बाटवलं, हा सगळ्यात प्रमुख आरोप होता अनेकांना, म्हणजे ख्रिश्चन केलं. तर बाटवण्याची पद्धत कुठची, ते आमची आई नेहमी सांगायची, ते विहिरीत पाव टाकतात. तर विहिरीत पाव टाकतात हे चांगलंय की, मग ब्राह्मणांना कोणी थांबवलं होतं की दलितांच्या विहिरीत चपात्या टाकून ब्राह्मण बनवून घ्यायला? असं मी बोलल्यावर गोव्यातल्या लोकांच्या भावना दुखावल्या. म्हणजे गोवा किती जागृत झालं बघा. तर